अर्धा कौल फ्राय साठी आणि अर्धा पोपटीसाठी. वालाच्या शेंगांवरती चिकन थर आणि अंडी पूर्ण पॅक. कौल फ्राय. पोपटी ओके झाले का? ओके. हा स्वाद आहे एकत्रित येण्याचा. ही माणसं तर 9 वर्षानंतर पान आलाय. आणि सध्याच्या दुनियेमध्ये एकत्रित येणं खूप कठीण झालेलं आहे. तर सर्वांना एकच विनंती असेल की जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल ना तर नक्की एकत्रित या. नमस्कार मित्रांनो, मी जयेश घाणेकर. आज पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, खूप महिन्यांपासून मला व्हिडिओ टाकता आली नाही, खूप महिन्यांपासून कुठे जाता आलं नाही, त्यामुळे व्हिडिओ बनवता आली नाही. तर आज योगायोग आलेला आहे. खूप दिवसानंतर ही व्हिडिओ बनवत आहे. ॲक्च्युली आज आमचं एक छोटंसं गेट टुगेदर आहे. 2008 जी कॉलेजची बॅच आहे त्यातले आम्ही 7-8 जण ग्रुपमध्ये असतो. त्यांचं एक गेट टुगेदर ठेवलेलं आहे आणि त्या गेट टुगेदरच्या अनुषंगाने आम्ही करणार आहोत एक छोटंसं पोपटीचं कार्यक्रम. सध्या गाव ठिकाणी डिसेंबर ते मार्च किंवा एप्रिलपर्यंत पोपटीचा जो कार्यक्रम असतो तो खूप फेमस असतो आणि त्याच कारणाने आम्ही आज एकत्र येणार आहोत. कारण कामाच्या व्यत्ययामुळे कोणाकडेच वेळ नसतो, कोणालाही वेळ मिळत नाही. तर आज योगायोग आलेला आहे. त्यातील पण काही 3-4 जण आहेत, त्यांना यायला काही अडचणी आल्या, त्यामुळे ते कदाचित येणार नाहीत. पण शक्यतो ज्यांना जमेल ते हा जो प्रोग्राम आहे, हा जो कार्यक्रम आहे तो अटेंड करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. तर आम्हाला 3:30 ते 4 वाजता रोहा ST स्टँडला पोचायचं आहे. तर मित्रांनो, मी आता घरातून निघतोय, पण आमची ही पेरी आहे नाही बघा, ही मला बोलतोय तुम्ही जाऊ नका, कुठे बाहेर जाऊ नका. इकडे हे बघ पेरू, हा बघ पेरू इकडे. मी जाऊ काय? मी जाऊ? बघ मी चाललो. मी जाऊ? मी गाडीवर जाऊ? काय खाल्लं तू? मस्त खाल्लं. मी जाऊ? हा बघ टाटा, मी चाललो. हे पडशील हे बघ. आता मला बोलते तुम्ही जा, मला गाडी भेटली, तुम्ही जा. चल. आता ही पाठी लागलेली आहे माझ्या. तुला यायचं आहे? कुठे जायचं आहे? गाडीवर जायचं आहे. कुठे जायचं? बूम. चल बूम. हाय कर. हाय. फ्लाय किस देते ना. गाडीवर जाण्यासाठी तुम्ही काही पण बोला, आम्ही सगळं करायला तयार आहोत, है ना? चला बाय. जा मम्माकडे जा. घे लागे. कुठे जायचं? चल. तुला जायचं आहे, मग गाडीवर बसतेस. मी चाललो. हा, तू कुठे येतेस? कुठे जायचंय तुला? बूम जायचंय. बाय कर. बाय. मम्मी घे हिला. बाबा ही पाठी लागले माझ्या आता. बसवते की बसवते. थांब बसवते. हा बसायचं आहे. चल विनीत घे तिला सडकेपर्यंत. हा घे. आमची पेरी आहे ना, पेरी पाठी लागली. तिला कंपल्सरी आता रोहाला यायचं आहे बोलते गाडीवर. आता तिची समज करण्यासाठी आम्ही तिला निघून जाणार आहोत रोडपर्यंत. तर विनीत आता सोबत आहे, होय ना? रोडपर्यंत ठीक आहे ना? काय ठीक आहे. अशा तऱ्हेने आम्ही रेडी आहोत जायला. हाय कर. हाय. चेहऱ्यावरती आलेली आहे हसू. खूप हॅप्पी आहे बघा. कुठे चालली तू? गावाला चालली. चला आता हिची समज करण्यासाठी आपण हिला रोडपर्यंत सोडायचं आहे आणि रोडवर आम्ही आलेलो आहोत आणि हिला आता सोडलेले आहे.
चला बाय. आता बाय कर. बाय. तुला खाऊ देते. बाय. आता ती समज झालेली आहे आणि आता मी निघालेलो आहे रोहाला. मग डायरेक्ट आता भेटू आपण रोहा येते. हाय. फ्लाय किस. फ्लाय किस. फ्लाय किस. अजून एक. अजून एक. तर मित्रांनो आता मी पोचलो आहे खारी येथे, म्हणजेच रोहाच्या 2 किलोमीटर आधी. कारण त्या ठिकाणी मला मिळणार होता सुरेंद्र आणि महेश. तर ते माझीच वाट बघत होते. हे बघा. तर आम्ही आता जाणार रोहाला. बघतो कोण कोण आले. नसेल तर मग ज्या ठिकाणी बनवायचे पोपटी त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवणार आहोत. कारण ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाले. आणि आता कोण आलेला आहे? निलेश शेडगेचं. हे बघा. मला वाटतं तो रॉय एस टी स्टँड येथे पोचलेला आहे आणि आमची वाट बघतो. आलायस ना? आलो. हां ठीक आहे. आलो. चल 2 मिनटात. हो एस टीत बस. चालेल. आणि महेश या ठिकाणी येतोय आमच्यासाठी थोडी द्राक्ष. हा माणूस आहे ना. हा माणूस 7-8 वर्षापासून हरवला होता. तो आज भेटला आम्हाला. आहेस ना? ओके एकदम पिक्चरच्या बाजूला भेटलो. हा इथे रॉय एस टी स्टँड. मगासपासून वाट बघत होता आमची. फायनली कॉमेडी किंग आमचा परत आमच्या ग्रुपमध्ये आलेला आहे. चेहरा बघा कसा हसतो. ओय द्राक्ष. चला. तर मित्रांनो पोपटीसाठी लागणार आता चिकन आम्ही घेतोय. किती घ्यायचं आहे रे चिकन? 4 kg. 4 kg. 8 जणांमध्ये 4 किलो. एवढा संपवायचा आहे तुम्हाला. घोडींने मसाले. रोहा एस टी स्टँडच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला यांचं दुकान आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले मिळतील. लाल मसाला टाकणार ना आपण? लाल मसाला हा कौल फ्रायसाठी ना? हां कौल फ्रायसाठी. आणि तो पोपटीसाठी स्पेशल. पोपटीचा मसाला पण आपल्याकडे अवेलेबल आहे रोहाला. किती किलो पुरू शकतो? डायरेक्ट रेडीमेड बनतो. जाडा मीठ खडा मीठ तो. बस बस बस. निले अजून काय? अजून आलं झालं. आळं नाही. असे कॉमेडी आहे ते. असे हरवलेली माणसं असे अचानक भेटतात. तू आळ तेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. राहिलं नाही ना बघ तळेमध्ये. हालत नको ना नक्की. नाही ना. हॅलो. गरम मसाला किती? 305 ना. हॅलो. या ठिकाणी आले तर तुम्हाला सगळे मसाले भेटतील. या ठिकाणी घेतलं ओवा, मीठ आणि तेल. चिकनला लावण्यासाठी दही. तर मित्रांनो आमचं सर्व सामान आहे ते घेऊन झालेलं आहे. आणि आता एक्झॅक्ट कुठे जायचं? कुठे आहे? चिल्ले. 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 कोणाकडं? राम. अच्छा. भालेकर. म्हणजे जो पोपटीचा कार्यक्रम आहे तो राम भालेकर याच्या घरी करायचं ठरवलेलं आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो आम्ही फायनली पोचलो आहे रामच्या इथे. हे आहे रामचं घर. हे सुरेंद्र. आणि हा आहे इथे रामचा पिल्लू. अरे रामचा छोटा डॉन. हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर. पप्पा कुठे? पप्पा कुठे? स्माईल भारी आहे. हसतोय भारी. बोलतो भारी. बोलतो भारी. नाव सांग तुझं. नाव सांग. इकडं 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 इकडं. अद्वैत लांब भालेतल. लहानपणीची हीच तर एक गंमत असते. बोलताना आपण बोबडे बोलतो पण ते ऐकायला खूप छान वाटतं. बरोबर ना? चला मग रामच्या घरामध्ये आपण एंट्री करायची. पटांगण खूप छान आहे. एवढा अंगण आहे. अरे भाई. आणि शेवटीला रामची भेट झालेली आहे. हे आहेत राम भालेकर.
मित्रांनो, अशा तऱ्हेने एक आमचे जे सभासद आहेत ते येत आहेत. प्रवीणचं आगमन आताच झालेलं आहे. भावा कशाने आला? विचारू नको. भाऊ डायरेक्ट मीरा रोडवरून आला इकडे. किती वाजता निघाला रे? 11:15 वाजता निघाला आणि आता वाजलेले आहेत. किती वाजले? पोहोचलेला आहे 5:30 वाजता इथे पोहोचलाय. आज त्यांनी एक ड्युटी करूनच आलाय असं बोलायला लागेल. आणि आता थोडीशी घेत आहेत विश्रांती. दिनोदाचे आगमन काय दाखवत? दिनोदा आलेले आहेत. आम्हाला खूप अभिमान वाटून. अरे तू लप्पाची पूजा आता कुठं आता तुला पुरी बघायला जायचे? टाकले तर टाकले व्हिडिओ. काय बोलतोस? फक्त एक मेंबर यायचं बाकी आहे ना? कमलेश कोदी. मयुरी पण येणार आहे. मला सांगितलंय काहीतरी थोडस वेज ठेवा मला. व्हेज याचा एक डब्बा आहे ना? एक व्हेज तर मडका लागणारच आहे. आता कुठेतरी त्या खिंडीमध्ये होता. मग येईल लवकर. बायकोला सोडतो आणि हळूहळू याने तोडली दांडी. बाबा सोडलास इथे आपण सूर्या आपण पोपटीसाठी आलो, तोडातोडी करायला नाही आलो. अजून काय आणि आता रामने आणलेला आहे आमच्यासाठी कलिंगड आणलेला आहे, द्राक्ष आहेत. पडेल रे. ओके खूप छान वाटतंय असे जुने मित्र भेटले की. काय दिनोदा बरोबर ना? एकदम मस्त. बघा गावाला आलो की अशी फळं खायला भेटतात फ्रेश. तर मित्रांनो, आताच आमचं नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही करणार आहोत पोपटीची तयारी. तर चला मग जास्त उशीर न करता पोपटीची तयारी करूया, कारण आता 6:30 वाजून गेलेले आहेत. कारण लवकरात लवकर जेवढी पोपटी होईल तेवढंच खायला तिचा आनंद आपल्याला घेता येईल. यो व्हेज नाही, सॉरी, यो व्हेज नॉन व्हेज. गेली. तर मित्रांनो, आता हे चिकन आहे त्याला थोडंसं कट करणार आहे मसाला लावण्यासाठी. त्यामुळे प्रॉपर त्याला मसाला लागेल. घे चल. एवढा लांब पकडलेला असतो. येईल कशी जवळ. सूर्याचा बोट कापता कापता वाचला. व्हिडिओला घाबरतोय. अर्धा कर्ल फ्राय साठी आणि अर्धा पोपटीसाठी. ओके, भरपूर आहे. दोघांना कटिंग वरती लावलेले आहेत आम्ही. मला मिक्स करायचं आहे पहिला दही चिकनमध्ये, त्यानंतर पोपटी मसाला आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर आपण टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट. मित्रांनो, पोपटीसाठी हा जो पाला असतो ना, मामरुटाचा पाला, हा खूप महत्त्वाचा असतो आणि याच्याशिवाय पोपटीला टेस्ट येत नाही. त्या पाला बघा, हा अमरूट. पोपटी लावताना मित्रांनो मडकं हे खूप गरजेचं असतं आणि शक्यतो तुम्हाला जमलं तर जुनं मडकं असेल तर ते खूप चांगलं, कारण त्याच्यामध्ये शेंगा ते लवकर शिजतात. तर बघा कशा प्रकारे मडक्याला मामरुटाचा पाला लावला जातो. मामरुटाचा पाला आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला मडक्यामध्ये लावायचा आहे. आणि मामरुटाच्या पाल्यावरती आपल्याला ह्या टाकायच्या आहेत वालाच्या शेंगा. बटाटे आणि हे त्यानंतर टाकायचं आहे खडी मीठ, जाडा मीठ आणि ओवा सुद्धा टाकायचा आहे. कौल फ्रायसाठी पोपटी, कौल फ्रायसाठी आला पेस्ट टाकलेली आहे. क्रमांक 2 वर चालू असलेला सामना. हे ह्यात ओवाने हे टाकलं काय? नाही टाकलं. आता हा आपण चिकनचा मडका भरतोय. त्यासाठी पहिला आपण मामरुटाचा पाला खाली ठेवला, त्याच्यानंतर आपण वालाच्या शेंगा टाकल्यात आणि वालाच्या शेंगांवरती आपण इथे टाकले चिकन. बघा चिकनचा लेअर असं टाकलेलं आहे. बोवांचा मडका
नाव बुवांचा मडका रेडी झालेला रेडी व्हेज मित्रांनो, चिकनचा थर लावला होता, त्याच्यावरती आपण या वालाच्या शेंगा ठेवल्यात, कारण आपल्याला आता पुन्हा अंडी ठेवायची आहेत त्याच्यामध्ये. कारण आणि प्रत्येक वेळी जाडा मीठ आणि ओवा हे तुम्हाला कंटिन्यू टाकायचं आहे, त्यामुळे जी पोपटीची चव असेल ना ती खरंच खूप छान येईल. तू फोडशील अर्धे तर तूच फोडणार आहेस. आवाज येते. तू वरची पहिली उचल नाहीतर कोंबडीचीच आहेत ना अंडी. बुवा ते आम्ही बघू कोंबडीचे आहेत की कशाचे आहेत. मस्त. साईड अंडी टाकली होती, आता अंड्यांवरती पुन्हा आपण या टाकलेल्या आहेत वालाच्या शेंगा. बस झाल्या तिकडे पाहिजे सांगा. भरपूर आहे. पाणी टाकू काय संपणार नाही. बघू द्या. तुझा पण उपऱ्या पाडू. ते सकाळी आम्ही परत खाऊ. गरम करून हा पूर्ण पॅक. आता हे दे. टाकलेस ना हे अशा तऱ्हेने हा मडका प्रॉपर आता भरून झालेला आहे आणि आपण आता टाकणार त्याच्यावरती मीठ आणि ओवा. त्यानंतर मामरुटाच्या पाल्याने या मडक्याचं तोंड आपण बंद करणार. काय बोलतोय अशा तऱ्हेने मित्रांनो आमचे 3 मडके पोपटीचे तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक मडका आहे तो पूर्णपणे व्हेज आहे आणि 2 नॉनव्हेजचे आहेत, कारण व्हेजवाले फक्त एकच आमचे बुवा आहेत तिकडे. येतोय पण तो पण कमी करणार ना, आजारी बघतो. आणि मित्रांनो आता आम्ही या साईडला करणार आहोत कौल फ्राय. आणि कौल फ्रायसाठी हे बघा कौल घ्यायचं आहे असं चुल्यावरती, किंवा तुम्ही दगडांचा चुला पण बनवू शकता. चिकन आणि कौल फ्रायसाठी हे आहे झणझणीत असं चिकन. तुला माहित आहे हे सांगा, मी पहिल्यांदाच बघते हो, म्हणजे असं सोबत मी कोणाच्या सोबत नाही गेले. चाकणीला कौल फ्राय करताना मित्रांनो जो आपण कौल घेतलेला असतो त्याला पूर्णपणे तेल लावायचं आहे. आता या आपल्या रामकडं कौलाचाच एक तवा आहे, त्या तव्याला बघा तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावरती आता मग चिकन टाकणार. गरम पण झाला. राजस्थानी तवा येतो. हां राजस्थानी तवा आहे, 50 रुपये आणला राहतो. हो हो. हे आहे घरावरचं कौल. पीसने आडवून ठेवलंय बघ पूर्ण ते बघ. तुला असं इकडे ह्या साईडने बघ पीसने आडवून जाडे जाडे आहेत ना ते थोडेसे जवळ कर. अशा तऱ्हेने कमलेश टोदे आलेले आहेत पुण्यावरून. आणखी एक मेंबर जो येणार नव्हता तो सुद्धा ऑन द वे, मयूर तलकर, तर तो सुद्धा येतोय. म्हणजे एक भेटायची उत्सुकता असते. जुने मित्र, कॉलेजचे फ्रेंड, एक वर्षातून एकदाचा आमचा गेट टुगेदर असतो. त्याच्यात खूप साऱ्या म्हणजे काय बोलतात त्याला, खटपट करून ह्या दिवशी आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतो. बाकीचे दिवस तर सगळे कामामध्ये व्यस्त असतात, कोणालाच वेळ नसतो. इवन फोनवरती बोलायला सुद्धा वेळ नसतो. येत ना एकदम काय तो तंदुरी मसाला आहे ना, तंदुरी मसाला करत झाला एक तर झाला. अच्छा हे बघा बोलता एक काढलेला आहे आणि बाकीचं अजून एक वारणी अजून बाकी आहे. चालतंय रे बाहेर लागतंय. कौल बाय झाला, कोणाला धीर नाही. धीर ही गोष्टच नाही, कारण एकदा चव लागली ना. काय पाहिजे बेस्ट खायला गरम गरम कलेजी खा खा. कलेजी. अरे वा थोडी दे. आम्ही आता चाललोय पोपटी लावायला बाहेर. खालचा कसं उजड हा टी शर्ट चेंज झाला होता. गडबड झाली.
राहू दे चल. राहू दे ना बाल लावला गेला हा नवीन आहे. पोपटी लावताना एक महत्वाची घेण्याची काळजी, मडका नेहमी उलटा लावायचा असतो. ना इथे ठेव, हा इथे ठेव. मडक्याचा तोंड आहे तो खालच्या बाजूला पाहिजे. मडक्यांच्या बाजूला आपल्याला फाटी लावायची आहेत. फाटी पुरतील ना? आजूबाजूला आहे तो नुसता अंधार. इकडे दाखव. अंदाज दाखवतो. हां सोड, ठीक आहे चालेल. आता कांदा टाकूया. कॅन्डल उंच असतो. हा ठीक आहे, घेऊन जा. वरती नसतात, उभेला खाली राहतात. आणि आम्ही आता काढतोय पेंडा. मित्रांनो, जे मडके ठेवलेले आहेत त्याच्या आजूबाजूला आपल्याला व्यवस्थितपणे लाकडं लावायला लागतात, फाटी लावायला लागतात. त्याच्यानंतर वरून अशा प्रकारे पेंड्याने रॅपिंग करायची असते. म्हणजे जेवढा तुम्हाला पेंडा टाकता येईल तेवढा तुम्ही पेंडा टाकायचा आहे, ज्यामुळे ज्या आतमधल्या शेंगा आहेत त्या व्यवस्थितपणे त्यांच्या उभेने ते शिजतील. खास पोपटी खाण्यासाठी लोक मुंबईवरून सुट्टी काढून येतात गावाला. आणि हा जो सीझन असतो तो फक्त डिसेंबरपासून ते फेब नाहीतर मार्चपर्यंतच असतो, जोपर्यंत तुम्हाला शेंगा भेटतील तोपर्यंत. वालाच्या शेंगा पावटा पुण्यात भेटतो. म्हणून ज्यांनी कोणी पोपटी खाल्लेली नाही त्यांनी नक्कीच तुमच्या मित्राच्या गावी किंवा मित्राच्या घरी नक्की या आणि अशा प्रकारे पोपटी लावून त्याचा आस्वाद नक्की घ्या, जेणेकरून तुम्हालासुद्धा समजेल की पोपटी कशा प्रकारे असते. एक गावाकडची आगळी वेगळी चिकन आणि त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा खाण्याची आगळी वेगळी मजा. तर तुम्ही या गोष्टी आहेत ना, या गावाकडे होतात, त्या मिस आउट करू नका. नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि तुम्ही जेव्हा एकदा खाल त्याच्यानंतर तुम्ही ज्या कोणी मित्राकडे जाल त्याला तुम्ही वारंवार बोलाल की पुढल्या वर्षी पण मला पोपटी खायला यायचं आहे. किती मिनटं जातील? अर्धा पाऊण तास तरी. अर्धा पाऊण तास. आणि किती बघ वाजले 7:44. कौल फ्राय. आमच्यासाठी आणलेलं आहे निलेश भाऊनी कौल फ्राय. कौल फ्राय झालं. मित्रांनो, कौल फ्राय आलेला आहे, खायचं मस्त आहे की. हे 27 झाले. मग तू काढायला लागल तिकडे बारके तरी बघा. ना बारके झाले, बघितला मी. थोडासा होता, ते झालं असेल आता. आता खोलू तिकडे होते ना मग जरा. नको रे. अरे जास्त होईल. ठीक आहे. डबल टाकला, डबल खोलून पूर्ण डबल टाकला. ठीक आहे. नंतर हा मोठा आहे ना, तर मध्ये कच्चा राहायचा नाही तर. नाही वाफ जाऊन ना द्यायची, वाफ अशी झाला. अशा तऱ्हेने मित्रांनो आमचे 3 पोपटीचे जे मडके आहेत ते आता व्यवस्थितपणे झालेले आहेत. तर आम्ही आता मडके घेऊन चाललोय आमच्या घरी. तू तो उचल, मी मोठा उचलतो. हे करू आरामात, नाही जमला तर खाली ठेव. कमलेश कोदे थांबा. डबल घेऊ काय? जमेल ना? कपडा आहे ना पातळ आहे, तो गरम होत चाललाय. चल 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 मग. ए बरोबर चालशीव ना? तुला वाटला तर ठेव. नाही बाबा, तू गरम होत चालला. बरोबर चाला, बरोबर चाला, बरोबर चाला. नाही भाजला नाही हात? हात भाजला नाही. कमलेला ओळखत असेल. तुला ओळखतो? पीस आहे नंबर. कौल फ्राय खायला भेटला रे परत. अरे असं वाटतंय कायच राहा. हे नवरा बायको कुठं आहे तिथे? नवरा तुम्ही वेगळा गेला. निलू आणि दिनू. त्याला ही बायको तिकडे बसलेली, नवरा इकडे आला. मोबाईल मध्ये काय लहान पोरं गेम खेळतो. सीडी आता त्याच्यात कन्वर्ट केली. अरे इथं आम्ही पोपटी एवढी लावून झाली तरी तिथे फिरकून पण नाही आलास. माझी चप्पल हालून गेला हिरवी. चप्पल दुसऱ्याची चप्पल दुसऱ्या चप्पल नाही. तुझी करपलेला एक साईडला काढून ठेवा. नाही थोड्याशा करपायला बरोबर आहे.
ओके ना ही व्हेज आहे ना दिन्याची हे वरचं वरचं काढ ना असं बोलतो ना फुटला तो दिन्याची दिने गाडे दिने बाजूला हात नको लावू, हात नका लावू रे. ओरिएंट कंपनी अरे कशाला हात लावते तू? बाजूला घ्या तो खाली जेव्हा मागते तू बाजूला खाली हा. हे तो साईडलाच घे तू बाजूला घे. हे इथे. जा डोक्यावर घेऊन नाच नको नको काय बोलतो जेवला काय तू चल काय रे हे दिन्या डोक्यावर घेऊन नाच ना जरा काय खाल्लं तू तापल तू डोक्यात तापल चांगला. हा? डोक्यात आपण केस येतील हा दिनेचा होता तो गेला घेऊन. हे अशी आहे ना आम्ही कोळबी पकडतो करपल्या रे तेवढा करत नाही. तेवढं करपलं. बरोबर आहे बरोबर आहे हे चव लागत असं चिकन झालंय ना गरम थांब थांब तो पेपर टाकते ना घंटा आता पकडशील चिकन तोपर्यंत साफ कर तू मडकी झाल्या आता चांगले टेन्शन नाही एक्स्ट्रा मस्त भेटते झालं वापरला झालं झाले का माहितीये थोडे करपले तरी चालतात पण कच्च्या नको कच्च्या तर राहिला का विषय संपला मस्त आहे चिकन बरोबर आहे तर नाही खाली मस्त आहे मस्त आहे खाली करपले होते खाली करपले. वरती करपला ना ठीक आहे चालतंय भरपूर आहे चल ओके होऊन जाईल यात काय तो राहिलंय? म्हणजे खाली निकाल जाम झाले असते. काही नाही ना ओके चल चल आता घे असं तू चल हा? पुढे व्हायचं ना आतमध्ये चल घेऊन डायरेक्ट. चल पेपर घे पोपटी ओके झाले का ओके हे पोपटीची टेस्ट एक नंबर मस्त झाले एक नंबर एक नंबर कमलेशची प्रतिक्रिया झाली छान झालं छान झाले छान 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 एक नंबर एक नंबर व्हेज पोपटी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पोपटे एकदम मस्त झाले लाईन आहे ड्रॉईंग. त्याच्यामध्ये टोली दोन आहे. part आहेत. ऍक्च्युली बघायला झालं काय का? ना हा स्वाद पोपटीचा नाही आहे हा स्वाद आहे एकत्रित मैत्री. येण्याचा हा. कारण सगळे मित्र आज एकत्रित आलेत त्यामुळे त्या पोपटीला जो टेस्ट आहे ना ती ऑटोमॅटिक वाढलेली असते कारण आत्ताच्या सध्याच्या दुनियेत कोणालाही कोणासाठी वेळ नाही कारण एखादी गोष्ट करायची झाली ना तर पूर्ण दिवसाचं शेड्यूल बदलावं लागतं त्यानंतर ती गोष्ट ॲडजस्ट करून करावी लागते त्यामुळे मी तर सर्वांना एकच विनंती करेन की शक्य होत असेल ना तर खरंच सांगतो मित्रांनी कधीतरी असं वर्षातून एकदा दोनदा एकत्रित या त्यामुळे आपापले जे काही प्रॉब्लेम्स असतात काही सुख दुःख असतात ते नक्कीच शेअर होतात आणि जे एकत्रित आल्यानंतर जो आनंद भेटतो ना तो खरंच इतर दिवशी तुम्हाला भेटणार नाही आणि बघा थोड्याशा या ठिकाणी प्रतिक्रिया आमच्या आहे. ज्या शेंगा आहेत थोड्याशा करपल्या आहेत पण त्याच्यामध्ये जी चव आहे ना ती नक्कीच चांगली आहे काय बोलते बरोबर आहे ना बरोबर बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे उत्साह आहे माणसं इथे पुण्यावरून आलीत ही माणसं तर 9 वर्षानंतर आज भेटली. पान आणलाय पान आणलेला मित्र पण खरंच खूप आनंदी आहे थोडा माणूस स्ट्रेस मध्ये होता मला माफ करा राम गुणाचे भाडेकर वयवर्ष 37 त्यांचे आता आज आपण पोपटीचा कार्यक्रम जो करत आहोत तो खूप खरोखर आनंदाचा कार्यक्रम आहे सगळ्या टाळ्याच्या गजरात कारण या माणसाला आम्ही कॉलेजपासून म्हणजे गमावलं होतं असंही बोलू शकतो कारण आमच्या ग्रुपमधील सर्वात कॉमेडी किंग म्हणून आम्ही निलेश शेडगेचं नाव घ्यायचो आणि शाहीर बुवा आणि 7-8 वर्षानंतर आम्हाला ते आज पुन्हा भेटले खूप छान वाटतंय आम्हाला कविता होऊन जाते. मला पण खूप छान वाटलं खरंच खूप आनंद आला जयेशनी महेशनी काल कॉल केला खूप आनंद वाटला रवीला कॉल केला हा, होता का? इतर स्वाद आपल्याला नेहमी घेता येतील मसाल्याचे स्वाद इतर स्वाद घेता येईल पण हा मैत्रीचा हा एकोप्याचा स्वाद आहे तो आपला पहिल्यांदाच घेता येईल बरोबर खरोखर माझे डोळे एकदम हरवून गेले भारत माता की हिला एक गाणं होते की व्हेज वाल्यांसाठी एक होऊन जाऊ दे हे व्हेजवाले बुवा आहे. काय बोलायचं काय चांगली अशी पोपटी झालेली आहे आम्ही वर्षातून एकदा भेटतो आम्ही सगळेजण आणि खरोखरच सगळेजण जमले आमचे कमलेश मित्र पण पुण्यावरून आलेले आहेत सगळे मुंबईचे आणि माझे जवळचे मित्र सुरेंद्र सगळे आम्ही एकत्र दरवर्षी पोपटी करतो आणि खरोखरच ही वालाची पोपटी व्हेज आहे आणि ही माझ्यासाठी स्पेशल बनवतात ते व्हेज त्यासाठी सर्वांचं धन्यवाद आणि अभिनंदन मी एकटाच खातो राम राम
दिनेश भाऊंबद्दल तुम्ही काय बोलाल? दिनेश भाऊंबद्दल बोलायचं झालं तर ते नेहमी ग्रुपवरती कधी अपडेट नसतात आणि असं वाटतं आम्हाला की एखादा बाहेरील माणूस म्हणजे एक फॉरेनर कसा असतो तसं त्या माणसाची गिनती आमच्या ग्रुपमध्ये केलेली असते. कारण त्याचा माहिती असतं सगळं, पण कधीच ग्रुपवरती एक मेसेजला रिप्लाय नसतो, काय नसतो. पण अचानक आहे ना फटकन ते त्या ठिकाणी हजर होतात. हा म्हणजे एखादी VIP माणसाची एंट्री कशी असते तसं असतं. बघा आता या गावापासून मला वाटतं हार्डली 2-3 किलोमीटर लांब असेल त्याचं घर, पण आम्ही मुंबईवरून आलो, हे पुण्यावरून आले, पण हे इथे असून पण शेवटी पोचले. म्हणायचं आताच नाही, नेहमीच कारण आहे, काय नाही तर काही असू द्या, पण जेव्हा एकत्रित आपण सगळे येतो ना तेव्हा त्या मैफिलची एक मजा असते ना, काय आगळी वेगळीच असते. आणि सध्याच्या दुनियेमध्ये एकत्रित येणं खूप कठीण झालेलं आहे. तर सर्वांना एकच विनंती असेल की जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल ना तर नक्की एकत्रित या. खरंच असे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा भेटत नाहीत, तर ते आनंदाचे क्षण तुम्ही नक्कीच आपल्या आयुष्यात एक जागा करून जातात. आणि अशा आठवणी आहेत ना तुम्ही नक्की एक साठवून ठेवा, जेणेकरून आहे ना तुम्ही कधी पुढे जाऊन ते जर कधी पाहिले तर तुम्हाला खूप ते यादगार पल आठवतील आणि काय आपल्याकडून मिसआउट होतं ते नक्कीच समजेल. धन्यवाद. आणि आमचे मयूर तलकर जे आज पिकनिकसाठी येणार नव्हते त्यांची देखील या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे. खरंच म्हणजे एक म्हणजे आम्ही त्यांना गिनतीमध्ये पकडलेच नव्हते आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आम्हाला कन्फर्म करता 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 कन्फर्म झालेला आहे. म्हणजे अचानक सर्व प्लॅनर आणि शेवटी आलेले आहेत. आणि ते एंट्री मारत येतात कबड्डीमध्ये. खरं सांगायचं झालं तर आजच्या पोपटीचं प्लॅनिंग आहे ते यांनी म्हणजे मयूर तलकरने केलं होतं आणि ते अचानक काही कारणास्तव त्यांना या पोपटीमध्ये हजर राहता आलं नाही. पण तू फोन उचलत नाही म्हणून परंतु त्याने वेळात वेळ काढून शेवटीला या ठिकाणी मला वाटतं 8:53 उपस्थिती दाखवली आहे. सर्वांच्या तर्फे त्यांचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन आल्याबद्दल. तर मित्रांनो आता जास्त वेळ न खर्च करता सगळेजण पोपटीवरती तुटून पडलेले आहेत आणि आता माझी इच्छा होते पोपटी खायची, कारण मी असं नुसतं बोलत राहिलो तर हे संपून टाकतील आणि माझ्या वाटेला काहीच राहणार नाही. ओके, तर थोडा वेळ मी विश्रांती घेतो आणि पोपटीचा जो आस्वाद आहे तो घेतो, त्यानंतर आपण कंटिन्यू करू थोडंसं. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यावरती बघ लालवाले काय तो आहे ना वरती करायचा असतो फक्त. रामच्या घरी आजची पोपटी आहे. वय वर्ष 37. निलेश शेडगे वय वर्ष 37.5. 5 मिनिट झालो एक्स्ट्रा. थँक्यू राम. धन्यवाद राम एवढी सारी अरेंजमेंट केल्याबद्दल. असेच क्षण आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ द्या, जेणेकरून जे आपले आनंदाचे क्षण आहेत ते नक्कीच आपल्याला एक आठवण म्हणून राहतील. मयूर ये चल, जेवण आलास की काय? चल ये. थोडा टाइम आता मी घेतोय पोपटीचा आस्वाद. तर तुम्हाला दाखवतो पोपटी कशा प्रकारे झालेली आहे. काय काय चिकन आहे, अंडी आहेत, वालाच्या शेंगा आहेत, त्याच्यामध्ये बटाटे टाकलेत. पोपटी कशा प्रकारे बनवली जाते त्याची पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की वाचा. त्यामुळे तुम्ही पोपटी घरीसुद्धा बनवू शकता. तर मित्रांनो थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत मी पोपटीचा आस्वाद घेतो. पनीर तर मित्रांनो आम्ही घेतो आता जेवणाचा आस्वाद. असेच तुम्ही सुद्धा एकत्रित भेटा आणि एकत्रित राहून असं छानपैकी जेवणाचा आणि मैत्रीचा आनंद घ्या. तर
मी व्हिडिओ इथेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजची व्हिडिओ कशी वाटली. तुम्ही सुद्धा अशीच व्हिडिओ बनवा आणि तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा पाठवा. भेटू आपण लवकरच पुढच्या. तोपर्यंत बाय बाय बाय. लवकरच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या सानिध्याने येणाऱ्या प्रत्येक माणसाला आनंदित ठेवा.